धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं फायनलची मॅच आणि थोडा उशीर झालाय बट फायनल मॅच देखील तशीच रंगेल. एका साइडला टीम अधीरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध वियंग बॅकर माझगाव आणि 4 ओव्हरची आपण पाहिलं तरी मॅच असणार आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो. आणि शेवटच्या मॅचला सुरुवात होते बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुभाष स्ट्राईक एंडला बॅटर आकाश गुरव, बल्ली नॉन स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. फायनलची मॅच आहे आणि पाहूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोण कोरणार. पहिला बॉल घेऊन सुभाष. पहिल्याच बॉलवरती रिस्पेक्ट दिला, अगदी जागेवर थांबवलं गेलं. एक डॉट बॉल येईल. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉल तुमच्या हातामध्ये रन्स करावे लागतील. 1 लाखाचा मानकरी कोण ठरणार आहे. द्वितीय क्रमांक 70,000 रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. वियंग बॅकर माझगाव संघ या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला की चांगला फटका पाहायला मिळतोय. बल्ली का बल्ला कर दिया हल्ला. 4 रनसाठी वियंग बॅकर संघ आज खूप चांगला बॉलिंग अटॅकच्या जोरावर आज ही क्रीडा स्पर्धेची फायनल मॅच खेळतात. कारण की सर्व मॅचेस मला असं वाटतं बॉलिंगच्या जोरावर काढल्यात. अगदी सुभाष त्यानंतर तिलक, सागर. या बॉलवरती हल्ला चढवला गेला. रन मिळतात तिकडे आपण पाहिलं तर 4 ने खातं ओपन केलं गेलं. 4 ओव्हरची मॅच आहे. आज वसई विरारचा देखील एक संघ खेळताना पाहिला गेला. रेनबो संघ खेळताना पाहिला गेला. अशा अनेक मुंबईतील आज सुपर 8 च्या आज 8 टीम होत्या. त्या मात्र मला असं वाटतं एक वेगळाच घमासान होता आणि खूप चांगल्या फाईट मॅचेस पाहिल्या गेल्या. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक स्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल आणि स्कोर मात्र सिंगलने तिकडे पुढे जाईल 5 रनच्या रूपामध्ये. पाहूयात कशा प्रकारे आकाश बॅटिंग करतील. चेन्नई सुपर किंगची कॅप घातली आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगली फिल्डिंग तिकडे करण ठाकूरने आणि चांगला बॉल अडवला तिकडे करणने. वेल स्टॉप करण. पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे आकाश कुठेतरी गॅप शोधण्याचा प्रयत्न करतात बट आकाशची बॅटिंग देखील अगदी पाहण्यासारखी राहिली. नेहमीच टर्फ क्रिकेट असेल, अंडरआर्म ओपन असेल, खूप चांगलं सर्व फॉर्मॅट मध्ये नेहमीच चांगली कामगिरी राहिली. या बॉलवर देखील विथ द स्पिन क्लासिकल टायमिंग परफेक्ट. या बॉलवर देखील आपण पाहतो 4 रनसाठी येतो चौकार. या वर्षी वायकटला देखील प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला बल्लीने आणि एक वेगळाच क्रेज राहिलाय त्याचा देखील. 2 बाउंड्री झाल्या त्यामुळे अधीरा सत्यविनायक कामोटे संघ देखील आता मात्र मॅच मध्ये आलाय. पण दुसरा डाव देखील तसाच रंगणार आहे कारण की दोन्ही टीम आज फायनल खेळतात त्यामुळे दोघांकडे देखील तेवढेच चांगला स्टारकास्ट आहे. सूरज उपाध्याय देखील तिकडे आहेत. त्यानंतर देवळे देखील आहेत. अभिषेक खूप चांगली बॅटिंग लाईनअप तिकडे पण आहे. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि सुभाषने काय बॉलिंग केली आहे. अफलातून बॉल टाकताच त्याने आवाज दिला की बोल्ड आणि बॅटर आकाश गुरवची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला. अगदी धीम्या गतीचा बॉल आणि चेंबूर स्टेशनसाठी सुभाषने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. म्हणजे घनश्याम शिंदे यांच्या तालमीत देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना अगदी त्या परिसरातून आले आणि आज एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करतायत. गुड बॉलिंग सुभाष. आणि सुभाषने सर्व मॅचेस मध्ये इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. आज एक महत्वाची विकेट जाती आहे. आणि बॅटिंग साठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पू येत आहेत. पाच बॉल झालेत आणि 9 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. घनश्यामला रन खूप महत्वाचे असणार आहेत कारण की पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे आणि त्यातल्यात मला असं वाटतं ही मॅच मध्ये एकच पॉवर प्ले आहे त्यामुळे ह्या बॉलवर देखील चान्स घ्यावा लागेल. बॅटर घनश्याम शिंदे स्ट्राईक एंडला. बॉलिंग साठी सुभाष. या बॉलवर फटका बसला गेला. बॉल हवेत आहे आणि बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत. सुभाषला मात्र यश मिळत आहे. घनश्याम शिंदेची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. खानिमेट ट्विस्ट. हॅलो
त्याचबरोबर इथे यथोचित सन्मान देखील केला जातोय वारिसबाई यांच्या शुभ हस्ते राजेशजी गुप्ता साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय ब्लॉक क्रमांक 120 चे ब्लॉक अध्यक्ष राजेशजी गुप्ता सरांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय आमचे वारिसबाई यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे त्यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभलंय त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद राजेशजी गुप्ता सर वड्या समालोचन क्षेत्रात सागर मोरे यांच्याकडे बॉलिंग साठी आपण पाहिलं तर तिलकच्या हातामध्ये बॉल दिलाय राजन प्रजापतीला मात्र इनिंग बिल्डअप करावी लागेल क्षमता राजनकडे देखील आहे नॉन स्ट्राईक एंडला बॅटर येत आहेत सुमित मोरे येतात वरळीचे स्ट्राईक एंडला राजन या बॉलवर देखील विथ द स्पिन समोरून बॉल वळवला गेला पण व्हाईट बॉल लेग ब्रेक चांगला होता पण टप्पा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला त्यामुळे पंचांनी ते हिरलं आणि व्हाईट बॉल घोषित केलाय बॅटिंग करावी लागेल राजनला या मॅच मध्ये स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला फटका बसलाय टॉप एज घेतली गेली तिकडे बॉल थोडा फिरला आणि सिंगल रन मिळेल 2 बाउंड्री झाल्या जरूर पहिल्या ओव्हरमध्ये पण कुठेतरी त्यानंतर देखील चांगली ओव्हर टाकताना पाहिले गेले 2 विकेट मिळवले सुभाषने आता राजन आणि सुमितला मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये खूप महत्वाची इनिंग आहे या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला स्ट्राईक केला बॅटर होते सुमित येईल डॉट बॉल आणि तिलकने देखील आपण पाहतो चांगला कमबॅक केलाय व्ही यंग पॅकर माझगाव संघ मला असं वाटतं या क्रीडा स्पर्धेसाठी एक वेगळीच तयारी केली आहे या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला ओंकार तिकडे होते जम्प केला बॉल आणि अडवला फायनल मॅच चालू आहे चोवीस संघातून मात्र हे 2 संघ इकडे फायनल मॅच खेळतात या बॉलवर देखील लेग ब्रेक चांगला होता बट येईल तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे 13 रन झाले फलकावरती 13 पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला फटका फसलाय आणि राजनला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर 3 विकेट गेले आणि अधिरा सत्यविनायक कामोटे संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला राहिली आहे एका दुसऱ्या बॅटरला मॅच बनवावी लागेल म्हणजे स्कोर बनवावा लागेल 40 पर्यंत स्कोर गेला पाहिजे न्यू बॅटर वडाळ्याचे एक रीती घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला एक चांगले खेळाडू आहेत स्टेशन वाईज मध्ये देखील वडाळ्यासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले त्यानंतर आता व्यावसायिक गटात देखील मोठमोठ्या संघांमध्ये जागा मिळवली आहे या बॉलवर देखील विथ द स्पिन अगदी ढकललं हलक्या हाताने तिकडे सिंगल रनने मात्र पुढे जाईल 14 रन झाले धावफलकावरती मॅच मध्ये आहे टीम अधिरा सत्यविनायक कामोटे संघ देखील बट विकेट टिकवणं गरजेचं आणि पार्टनरशिपची गरज आहे या बॉलवर पार्टनरशिप खेळण्याचा प्रयत्न केला गेला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल सुमित मोरेच्या बॅट मधून 4 रनसाठी एक शांत खेळाडू आहेत आणि नेहमीच टीम साठी क्रिकेट खूप चांगलं खेळताना पाहिले गेलेत म्हणजे जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा बॅटिंग केली आहे
18 रन झाले धाव फलकावरती आणि बाउंड्री आल्या त्यामुळे कुठेतरी सुमितने देखील चांगलं कमबॅक केलं. सुमित असतील, जयेश असतील, अखिल असतील, हे वरळीचे 3-4 खेळाडू देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला आणि ओरम क्रिकेट देखील सुमित खूप चांगलं खेळतात. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण व्हाईट बॉल आहे तिकडे आणि सिंगल रन मात्र धाव फलक पुढे जाईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी याच्यात राजापूरचे एक वेगवान गोलंदाज आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेलेत आणि विशेष करून जेव्हा जेव्हा मुंबईत मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा राजापूर ते मुंबई नेहमी सलीमचा प्रवास राहिला आणि प्रभावित कामगिरी केली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे पण आज आलो एवढं लांबून तर काहीतरी मुंबईमध्ये सोडायचं, छाप सोडायची एक. सलीम गडकरी बॉलिंगसाठी स्ट्राइक एंडला बॅटर आहेत ऋतिक. या बॉलवर समोर काय फटका खेळला गेलाय, लाजवाब, क्लास, परफेक्ट टायमिंग आहे. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरची मात्र आठवण करून दिली. जेव्हा जेव्हा स्टेट ड्राईव्हचा स्ट्रोक येतो तेव्हा तेव्हा ती आठवण नेहमीच येते आणि काय फटका ऋतिक खेळलेत. नेहमीच वडाळा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले स्टेशन वाईज आणि मागे सूरज उपाध्याय पण आहेत. या बॉलवर देखील बॅलन्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल रन मिळेल. बाउंड्री आल्यानंतर सिंगल खूप महत्वाचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेच खूप महत्वाचं असणार आहे. जेव्हा तुम्ही एक बाउंड्री येते तेव्हा सिंगल नंतर येणं खूप गरजेचं आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 24. बघता बघता सत्यविनायक कामोडे संघ देखील मॅच मध्ये आली आणि पाहत म्हणजे पार्टनरशिपची गरज होती. विकेट गेले जरूर पण एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि अधीर सत्यविनायक कामोडे संघाचा देखील एक चांगला बोलबाला राहिलाय त्यामुळे एक मोठं टायटल जिंकायचं आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि सुभाषची हाईट होती म्हणून, नाहीतर मला असं वाटतं बॉल निघून गेलेला. व्हॉलीबॉल स्टाईलने बॉल आतमध्ये ढकलला आणि एक रन मिळेल तिकडे. सिंगल रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 25 रन झालेत. एक रन खूप महत्वाचा आहे. थेंबे थेंबे तळे साचे आणि तसंच एक 35-40च्या घरामध्ये स्कोर गेला ना तर दुसरा नाव देखील नक्कीच तसा रंगेल. बॉलिंगसाठी सलीम, स्ट्राइकरला बॅटर ऋतिक. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले पण त्याच वेगाने मागे पण आले आणि येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. पहा सूरजने काय बॉल कॅरी केला, क्विक. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम, स्ट्राइक एंडला बॅटर आहेत ऋतिक. एक सिंगल रन पण तेवढाच महत्वाचा असणार आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल आणि सलीमने स्लो वन टाकला. ऋतिकला मात्र जाळ्यात फसवलं आणि ऋतिकची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. गुड बॉल, बॉल ऑफ द फायनल मॅच. फायनल मॅचचा हा बॉलने मात्र लक्ष वेधून घेतलं सलीमने. 25 रन झालेत आणि एक चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर मात्र बॉलला फिंगर रोल केले. धीम्या गतीचा बॉल आणि ऋतिक अगोदरच थोडी स्टेप आउट झाले. मागे सूरज उपाध्यायने देखील एक चांगली झेल पकडली आणि इट इज आउट. न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटील आज 1 बॉल 4 पण मारला, 1 बॉल 4 अडवला पण
आणि बॉल आउटला स्टंप पण उडवला. ठाण्याचे खेळाडू आहेत, खूप चांगलं टाईपचं क्रिकेट पण त्या परिसरात खेळतात आणि टर्फ क्रिकेटवरती देखील निखिलची एक चांगली बॉलिंग बॅटिंग नेहमीच राहिली आहे. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि व्हाईट बॉल. यष्टांच्या खूपच बाहेर. विकेट गेल्यानंतर तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. विकेट तुम्ही मिळवलाय बट त्यानंतर एक्स्ट्रा खूप मॅच पूर्ण शांत करते. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि भन्नाट वेग पाहिला गेला सलीमचा. येईल डॉट बॉल. 3 ओव्हर संपल्या. स्कोर कार्ड पाहिला तर 26 रन झालेत आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 10-12 रन जरी आले तरी 38-39 टार्गेट, पण दुसरा डाव चांगली मॅच बघायला मिळेल. फायनल मॅच प्रमाणे झाली पाहिजे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर निवातीच्या हातामध्ये बॉल दिलाय. रफ्तार, एक वेगवान गोलंदाज आणि खूप चांगली कामगिरी सागरच्या माध्यमातून राहिली अंडरआर्म क्रिकेटमध्ये. बट ही शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काहीतरी वेगळी छाप सोडायची, त्यामुळे ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर स्ट्राईक एंडला बॅटर सुमित मोरे आहेत. फाईट मॅच आहे. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील. बॉलिंग साठी सागर. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला, तेवढी चांगली फिल्डिंग आणि थ्रो चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, वर सिंगल रन मिळेल. ओव्हर थ्रो या ग्राउंडवर खूप मॅटर करेल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा सागर सजवती. स्ट्राईक एंडला निखिल पाटील आहे. एका दुसरी बाउंड्री आलीच पाहिजे या ओव्हर मध्ये. टीम अधिरा सत्यविनायक कामोटे संघासाठी खूप महत्वाची असणार आहे ती. मेगा फायनलची मॅच आहे. 1 लाखाचा मानकरी कोण ठरणार? द्वितीय क्रमांक 70,000 रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये असणार आयोजन. मॉडर्न क्रिकेट क्लब, कॅरीबाई, असिफबाई, शैलेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. या बॉलवर मिसफील्ड आणि चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल. रन मिळतील 4. पहा निखिलचा खरं लक आहे आज. म्हणजे बॅटला एज लागली तरी बाउंड्री मिळते. असं लक पाहिजे भाऊ. क्रिकेटमध्ये लक खूप महत्वाचं आहे. चार रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 31. आणि व्हाईट बॉल. थर्टी 32 रन झाले धावफलकावरती. कुठेतरी मॅच आपण पाहिला तर पुन्हा एकदा धीरे सत्यविनायक कामोटे संघाने कमबॅक केलाय. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये सबसे कातिल निखिल पाटील कडक. आणि मी क्वचित रिव्हर्स खेळताना पाहिलं निखिलला. मला असं वाटतं या मॅच मध्ये अगदी वेगळीच तयारी केली आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले. कारण मिळतात तिकडे 4. धावफलक मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. 36 रन झाली धावफलकावरती. काय फटका खेळले गेले. शॉट ऑफ द फायनल मॅच. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि बट निखिलने स्वतःकडे स्ट्राईक घेतली तिकडे. वेल स्टॉप सुभाष. चांगला बॉल अडवला सुभाषने. आणि जर मागे 5 झाला असता तर नक्कीच बाउंड्री गेली असती, बट सुभाषने चांगला बॉल तिकडे अडवला. एक सिंगल रन मिळेल.
सुमितने देखील एक चांगली कामगिरी केली. वेल प्लेड सुमित. 37 रन झाली धाव फलकावरती. न्यू बॅटर धीरज येत आहेत. चार बॉल 37 झाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. स्ट्रायकिंगला निखिल पाटील. या बॉलवर देखील कव्हर ड्राईव्ह. क्लास. परफेक्ट टायमिंग. निखिलचा स्ट्रोक आवडला असेल तर निखिलसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवतात. अफलातून बॅटिंग. काय स्ट्रोक खेळले गेलेत. कडक. पहिल्या दिवसामध्ये सॅम्युअल कोम्बिनने देखील असा एक स्ट्रोक खेळला होता कव्हरला. काल सूरज उपाध्यायांनी देखील एक चांगला स्ट्रोक खेळला होता आणि आज निखिल पाटीलचा देखील एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कडक मारला भाऊने. 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल आणि 41. निखिल पाटील मला असं वाटतं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आले आणि मॅचच फिरवून टाकली. खूप चांगली बॅटिंग केली. या बॉलवर देखील स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे. सिंगल रन मिळेल आणि निखिलसाठी एकदा जोरदार टाळ्या. अफलातून बॅटिंग केली गेल्या फायनल मॅच मध्ये. एक चांगला टचअप दिला आपल्या टीमला. वेल प्लेड. 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेल्या आणि 42 रन झाले धाव फलकावरती. 43 टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम यंग बॅकर माझगाव या संघाला. चोवीस बॉल मध्ये 43 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता आणि दुसऱ्या डावामध्ये पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करेल यंग बॅकर माझगाव संघ. देखील आज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये क्रीडा स्पर्धा खेळतोय. परफॉर्मन्स करावा लागेल पण पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर चांगली बॅटिंग झाली तर नक्की 43 रन पण चेस होतील. दुसऱ्या डावामध्ये पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगतीये आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मात्र प्रथमेश ठाकूर आपल्यासोबत जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. 24 बॉल मध्ये 43 रन्स करायचे आहेत. चला लगेच सुरुवात करा. आपण फिल्डिंग देखील लावून घ्या विनंती आहे. मेगा फायनलच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना अधीरा 11 सत्यविनायक कामोटेनं धाबसंख्या बनवल्या. त्या 4 ओव्हर मध्ये 42 आणि 43 धाबांचं टार्गेट आहे. मेगा फायनलच्या दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. अधीरा 11 सत्यविनायक कामोठे बनाम यंग बॅकर्स माझगाव. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेल तर टिपलाय पण बॅटला स्पर्श नाहीये. बॅटला स्पर्श नाहीये. निखिल सांगतायत की बॅटला स्पर्श. बघा बल्ली आज निखिलचा दिवस आहे.
त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू शकता. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क व धीरज. स्ट्राईक वर बी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण पाहतोय पॉइंटला. व्हाईट बॉल. डॉट बॉल. व्हाईट. अंपायर डॉट बॉल असेल. हो यावेळेस वेगवान होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट. विकेट बॉलिंग धीरज. इकॉनॉमिकल असूक भेदक आक्रमक टप्प्यावरती बॉलिंग करताना आपण त्याला पाहतो. इम्पॅक्ट पाडला या खेळाडून प्रत्येक मॅच मध्ये. ऍज अ बॉलर, ऍज अ स्ट्रायकर बॉलर त्याचा आपण पाहिलाय बोलबाला राहिलाय. त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय धीरज. आणि पुन्हा एकदा सज्ज होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर 4 षटकांची मॅच. 4 फ्रेश बॉलर वापरणं गरजेचं आहे. धीरज पहिलं षटक घेऊन आलाय. ओ वेगानं हाताला पडल्यानंतर डायरेक्ट हिट नाही. धीरजला माहितीये या चरणावर जर इथून डायरेक्ट हिट केला तर मागे बॅकअप नाही मिळाला तर मात्र होत्याचं नव्हतं होऊन जाईल. 4 डॉट आल्यात सलग. प्रचंड दबाव अभिवर. ऑन साइडला बॉल. अखेर बॅटचं कनेक्शन झालं आणि एक धाव मिळाली. एक धाव मिळते. सिंगलने धावसंख्या पहिली धाव फलकावर अंकित. भल्ली सांगतात थ्रो करायला हवा होता पण भल्ली जर थ्रो चुकला असता तर मग जबाबदारी कोणी घेतली असती हा देखील प्रश्न आहे. पहिली धाव धावफलकावरती अंकित होती आणि धावफलकाचा श्री गणेश 5व्या चेंडूवर झाला. बराच काळ वाट पाहावी लागली पहिल्या धाब्याची वियंग पॅकर्स माझगाव संघाला. आता स्ट्राईक वर राहते सूरज उपाध्यायला आपण पाहतोय. स्ट्राईक वर असेल धीरज. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. थांबून खेळण्याचा प्रयत्न. अनएक्सपेक्टेड बाउन्स. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग धीरज. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खतरनाक गोलंदाजी. पहिल्या षटकाचा काय संपन्न. एक धाव बिनबाद. येस गतवर्षी या स्पर्धेमध्ये म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 5 चौकार आले होते मेगा फायनलच्या मॅच मध्ये. पण यावर्षी मेगा फायनलच्या मॅच मध्ये 5 डॉट आलेत. म्हणजे बघा काय योगायोग जुळून आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये गतवर्षी 5 चौकार लागले होते पण यावर्षी 5 डॉट बॉल आलेत. कारनामा कोणी केलाय तर धीरजनं. ओ राउंड द लेग्स. व्हाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्या 2. पुढचा बॉल. ऑफ सबच्या जास्त बाहेर. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धावा 2 खर्च केल्यात. बल्लीला आता मात्र विचार करावा लागेल अतिरिक्त धावा खर्च करताना. मेगा फायनलची मोठी लढत आहे. ऑन साइडला बॉल गेला. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ओ स्क्वेअर डायरेक्ट हिट. व्हॉट येस ही इज गॉन. रन आउट. क्या ये मुमकिन है. असंही होऊ शकतं. अनबिलिव्हेबल अनएक्सपेक्टेड. आणि त्यामध्ये ते मात्र शंका नाही. आता श्री साई स्पोर्ट्स वर ही रील 101% व्हायरल होणार आहे. बघा डायरेक्ट हिट कशा प्रकारे. एकच स्टंप होता. मला तर वाटतंय लहानपणी गोट्या भरपूर खेळलाय त्यामुळे नेम बघा त्याचा. सुमितला आपण पाहिलं तिथे. स्ट्राईक पर आता सूरज. न्यू बॅटर अक्षय आला मैदानाच्या आतमध्ये.
सूरजचा हा दर्जेदार फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला चौकार. फटका चांगला होता, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक सूरज उपाध्यायासाठी ओळखला जातो. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट. अक्रॉस दी लाईन जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला संधी होती आणि यावेळेस मात्र तसे काही घडत नाहीये. संधी तर होती रनआउटची. सूरज उपाध्यायची विकेट मिळाली असती नसती जर तर भरपूर या गोष्टी जज करणं कठीण आहे. सध्या आता स्ट्राईक वर आपण पाहतोय अक्षयला कॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. खोडा निखिलला आपण पाहतोय. आज निखिल हात लावेल तिथे सोनं होतंय. परिसाचं काम करतोय तो. परिस म्हणजे अशी वस्तूची तुम्ही कुठेही लावली तर त्याचं सोनं होतं आणि आज निखिलचा दिवस. आज निखिल जिथे हात लावेल त्या गोष्टीचं सोनं आहे. 1 बॉल 4 जेव्हा हव्या होता तेव्हा बनवल्या. 1 बॉल 4 रोखायच्या होता तेव्हा रोखल्या. बॉल आउट केला त्याने. त्याच जोरावरती मेगा फायनल मध्ये टीम पोहोचली आणि आता चौकार देखील आलाय आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग देखील केली आहे त्यानं. आज तो नशीब सोबत घेऊन आलाय. आज त्यानं दाखवलंय की मी काय करू शकतो आणि त्यानं करून दाखवलं देखील. जबरदस्त खेळाडू आहे. त्यानं आज चांगला खेळ केला. पण आता बल्लीच्या विरोधामध्ये जो आक्रमण केलाय ना, हाती चल मेरे साथी, सूरज उपाध्यायनं आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. लक्ष सर करताना आतापर्यंत 13 झालेले आहेत. म्हणजे आता 30 धावांची गरज आहे. 30 स्टिल रिक्वायर्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर बल्ली. बल्लीच्या विरोधात मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न निखिल आज मात्र एक्स फॅक्टर राहिला या पूर्ण स्पर्धेमध्ये. षटक पूर्ण. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13-14 असतील. रिव्ह्यूची मागणी केली. कशासाठी एक्झॅक्टली? येस, ओ द शोल्डर आहे का पाहूया. Yes, TV umpire to director. We're having review for sidearm action. It's a fair. TV umpire decision. It's a fair delivery. You're on screen now. You can give your decision. It's a fair delivery. Fair delivery आहे. पंचांचा इशारा आलाय. टेक्निकल रूम मधून आपण पाहिलं इशारा आला पंचांचा. It's a fair delivery. वॉलेट डिलिव्हरी. आता मात्र फटाक्यांची आतिषबाजी होईल. मेगा फायनल चा थरार कोण जिंकणार? चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. हु विल बी द चॅम्पियन? कोण असेल चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही क्षणातच मिळेल. पण वाट पाहावी लागेल. त्यासाठी संघर्ष मोठा करावा लागेल. संघर्षाला झाली सुरुवात. वेळ खर्च न करता जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमधल्या त्या 12 खेळाडूंवरती लागल्यात. ओसायला खेळण्याचा प्रयत्न. कदाचित राऊंड द लेग्स आलाय. हो आलाय. व्हाईट बॉल. आमंतर धाव मिळाली. कहाणी में ट्विस्ट. आणि जोपर्यंत सूरज उपाध्याय मैदानाच्या आतमध्ये ना, तोपर्यंत विजयाच्या आशा अपेक्षा कायम पल्लवित राहतील वियंग पॅकर्स साठी. ओसायला स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहतोय धाव मिळत नाहीये. धावसंख्या झाला धावफलकावर आता 15. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर आपण पाहू शकाल इक्वेशन बदलते प्रत्येक बॉल नंतर. ऑसायला स्वीप करायचा होता. पुन्हा नाही. हो, यावेळेस मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बिग लॉस. मोठा धक्का. सूरज उपाध्याय गॉन. हॅलो. इथे मात्र एक तुझी सन्मान केला जातोय. दरवर्षी आम्हाला ज्यांच्या माध्यमात सहकार्य लाभतं असे आमच्या सर्वांचे लाडके राहुल दादा
वागदरे इथे यांचा सन्मान केला जाईल। वारिसबाई यांच्या शुभ हस्ते राहुल दादांचा शुभ सन्मान केला जातोय। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मुख्य मंचावर आपण बघू शकता स्क्रीनवर देखील पाहायला भेटतोय शुभ सन्मान। दादांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला दरवर्षी लागतं आणि याही वर्षी देखील लाभलंय, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर विनंती करेल आसिफ भाई की आपल्या शुभ हस्ते आपण आशिष दादा कांबळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आसिफ भाईंच्या हस्ते आशिष दादांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। या स्पर्धेची आठवण म्हणून शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नेहमीच त्यांची आम्हाला साथ लाभली आणि याही वर्षी ते आमच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचा देखील मनापासून आभार। मॅच जरूर ऑन आहे, परंतु ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। एका चांगला फटका पाहायला भेटला। पाहायला गेलं तर 2:30 वाजत आले आणि 2:30 वाजेपर्यंत थांबणं हे देखील एक मोठी गोष्ट झाली। त्याच्याबद्दल दादा आपला देखील मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार असेल। त्याचबरोबर हरीशजी पगारे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय। वारिसबाई यांच्या हस्ते त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल। हरीशजी पगारे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। या स्पर्धेची आठवण म्हणून शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन 23 ची गरज आहे। 23 सन्मान केला जातोय। 7 चेंडू आणि 23 धावांची गरज। इम्पॉर्टंट मॅच आहे, मेगा फायनलची इम्पॉर्टंट मॅच आहे। आणि त्याचबरोबर संतोषजी झाकडी यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय। गॅरीबाई यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथे संतोषजी यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। वेळ देऊन आणि तब्बल 2:30 वाजत आले देखील आपण उपस्थित आहात या स्पर्धेत, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू। ओव्हर टू कॉम्बॉक्स। 6 चेंडू शिल्लक आहेत। 6 करायला मैदानाच्या आतमध्ये आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी आपण पाहतोय करायच्या त्या 23 धावा। 6-23 समीकरण। चौथ्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल, दुसरा तिसरा क्रमांक कधी लक्षात ठेवला जात नाही। पहिला कोण, नील आर्मस्ट्रॉंग नंतर चंद्रावरती भरपूर जण गेले, पण पहिला कोण नील आर्मस्ट्रॉंग, म्हणून तो सर्वांना लक्षात आहे। त्यामुळे पहिला कोण, पहिला येण्यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाचा आतमध्ये। इस बार फिर एक बार शानदार ये शॉट था। खिलाड़ी वहां पर मौजूद रुकाया भाई, दूसरे के लिए पलटे, देखते ही देखते 2 रन मुकम्मल। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट आप देख सकते हो। साथ ही साथ 2 रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 23 पर। 5 गेंदे और 5 गेंदों में जीत के लिए जरूरत होगी यहां पर 20 रनों की। अगली गेंद 5 गेंदे 20 की जरूरत। मेगा फाइनल, हु विल बी द चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट। गैप में खेलने का प्रयास था, स्वीपर कवर पर निखिल वहां पर मौजूद। आज दिल जीते भाई निखिल ने। आज यहाँ पर मुकाबला कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन दिल किसने जीते
सबसे कातिल निखिल पाटिल और हमारे ऑफिशियल कैमरामैन बाबू। इनका दिल किसने जीता भाई? ऑन साइड पर खेलने का प्रयास, ऑफ डिसमिसल, वन मोर गॉन। अब यहां से हम कह सकते हैं कि इस मुकाबले में अपनी पूरी तरह से पकड़ मजबूत बना लिए भाई। अधीरा 11 सत्यविनायक कामोटे जीत की ओर आगे बढ़ती हुई देख सकते हो आप स्क्रीन पर। हमारे ऑफिशियल कैमरामैन बाबू सबने दिल जीते एक दूसरे के, लेकिन इनका दिल किसने जीता भाई? कि 2 बजकर गए लेकिन अभी भी किसी कॉल पर व्यस्त। अब 3 गेंदें शेष और 3 गेंदों में बनाने जीत के लिए 19 रन। 90 रिक्वायर इन 3 बॉल। यहां से मुश्किल 3 लीगल गेंदों में यहां पर जीतना तो बहुत मुश्किल होगा। कौन जीतेगा, कौन जीतेगा, कौन चैंपियन होगा? ऑन साइड पर खेला, मिड ऑन पर खिलाड़ी लगभग पहले क्रमांक के ट्रॉफी पर अपना नाम दर्ज करने के लिए तैयार होती हुई अधीरा 11 सत्यविनायक कामोटे। बोलबाला रहा इस पूरी प्रतियोगिता में। आज का दिन उनके नाम और ये पूरी टूर्नामेंट उनके नाम। ये अच्छा शॉट, गेंदबाज के पीछे करारा, लीड पंथेट 4। वेल गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला। अब ऐसा ही कहना पड़ेगा, चैंपियन ऑफ द चैंपियन, सीजन 4 महाराष्ट्र चैंपियंस ट्रॉफी, अधीरा 11 सत्यविनायक कामोटे इज द चैंपियन। वेल प्लेड बॉयज। अभिनंदन अभिनंदन अधीरा 11 सत्यविनायक कामोटे संघ, व्हेरी वेल प्लेड बॉयज। जबरदस्त खेळ राहिला। गॅरी भाई, आसिफ भाई, मॉडर्न क्रिकेट क्लब आणि श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चौथं पर्व आणि चौथं पर्व विजयाचा शिल्पकार, विजयावरती नाव कोरलं, शिक्कामोर्तब केला, चॅम्पियन राहिली ती टीम अर्थातच अधीरा 11 सत्यविनायक कामोटे। राकेश सर, हॅलो 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 चेक। राकेशजी शिर्के आपणास विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं पण स्वागत आहे राकेशजी शिर्के।